नमस्कार प्रेक्षक हो, टॉप 10 न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातम्यांकडे. पालघरमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितली माफी. म्हणाले की काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये जे घडलं ते अतिशय दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज माझ्यासाठी आणि माझ्या मित्रांसाठी फक्त एक नाव नाही, आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक राजे नाहीत, तर ते आमच्यासाठी पूजनीय आहेत. मी आज छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो. मुलीची छेड काढल्याने आईने टवाळखोरांना चोप दिल्याची घटना नाशिकच्या सिडको परिसरात घडली आहे. या महिलेच्या धाडसाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे. व्हिडिओ व्हायरल. केदारनाथ आणि गौचर दरम्यान भीमबली जवळ हेलिकॉप्टर कोसळले आहे. वास्तविक केस्ट्रेल हेलिकॉप्टर खराब झाले होते. MI-17 हेलिकॉप्टरने ते उचलले जात होते. त्यानंतर केस्ट्रेल हेलिकॉप्टर खाली पडले. या अपघातात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. पुण्याच्या हडपसरमध्ये भरदिवसा चोरीची घटना समोर आली आहे. एका वृद्ध दाम्पत्याचे 5 लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी लुटले आहेत. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. शेतकऱ्याने प्रश्न केला, शिंदेचे वादग्रस्त मंत्री चिडले, थेट अवकात काढले. आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि वाद हे समीकरणच झालंय. तानाजी सावंत यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका केल्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. महायुतीत त्यानंतर खटके उडत होते. हे प्रकरण गरम असताना सावंत यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलंय. आता हे विधान त्यांनी दुसरे तिसरे कोणाला नाही तर थेट शेतकऱ्यालाच केले आहे. त्यांनी जाहीर कार्यक्रमात शेतकऱ्याची अवकात काढली. विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची पहिली फेरी संपली आहे. पुन्हा एकदा बसून जागा वाटपावर मार्ग काढू. जागा वाटपावर अजित पवारांची माहिती. पुढील फेरीत 288 जागांवर चर्चा होईल. अजित पवार. पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्यातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केले. पत्राचाळ प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप स्वप्ना पाटकरांनी केला आहे. याबाबत त्यांनी ईडीच्या अतिरिक्त संचालकांना एक पत्र लिहिले आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी या पत्रातून म्हटलंय. त्यांच्या या पत्रामुळे राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. माफ कर आई, मी तुझी हत्या केली. लेकानं आईचा खून केला आणि आईची हत्या केल्यानंतर या क्रूर निर्दयी मुलानं आपल्या इंस्टाग्रामवर त्याच्यासह आईचा फोटो शेअर केला. संजय राऊत यांनी आपल्या आई वडिलांना विचारावं की आपण कोणाच्या पोटचे आहोत. त्यांनी पहिले स्वतःची तपासणी करून घ्यावी. नेमकं आपण कोणाचे आहोत हे पाहावं. त्यांना लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांबद्दल बोलायला. मराठ्यांच्या पोराबद्दल असे अपशब्द वापरायचे असतील तर हा समाज तुम्हाला जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही. त्या शब्दात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर टीका केली आहे. भावाच्या नात्याने तुम्ही जी राखी मला बांधली आहे त्या अनुषंगाने तुमचं संरक्षण करणं हे माझं एक भाऊ आणि एक सरकार म्हणून कर्तव्य आहे. राज्यातील 2.5 कोटी महिलांना 1500 रुपये महिना त्यांना सक्षम करण्यासाठीचा निर्णय आम्ही घेतलाय. त्यातून 2 कोटी महिलांच्या खात्यात 1500 रुपये टाकण्याचा निर्णय घेतलाय. अजितदादा शब्दाचा पक्का आहे. त्यामुळे पुढच्या 5 वर्षात लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या खात्यात 1 लाख रुपये जमा होईल, अशी मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.